कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजवर अद्वैत साहेबांची आई, माझी सासू म्हणून मान ठेवला, मर्यादा ठेवल्या, पण आजपासून ना तू कोणाची आई आहेस ना माझी सासू आहेस, तू फक्त विरोचक आहेस। स्त्री नयना देवी आईची लेख जेव्हा मान मर्यादा सगळं ओलांडते तेव्हा काय होतं ते आता बघ तू। संयम दैवत्वाचा पहिला नियम। देव संयम ठेवतो कारण देव तत्वनिष्ठ असतो, तो दैत्यासारखा अधाशी नसतो। दैत्य दुष्कृत्य करतोय आणि देव संयमाने पाहत राहतोय, याचा अर्थ असा होत नाही की देव दैत्यासमोर कमकुवत आहे, कमजोर आहे। याचा अर्थ असा होतो की देव वाट पाहतोय। एकदा का दैत्याचा पापाचा घडा भरला की हाच संयम ठेवणारा देव रौद्र रूप धारण करतो आणि दैत्याचा विनाश करतो। प्रभू रामचंद्रांनी सुद्धा संयमाची परीक्षा दिली, पण जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा त्यांनीही रौद्र रूप धारण करून रावणाचा वध केला। कालिया नागाने जेव्हा सगळ्यांना घाबरवलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावर नाचून त्याच्या अहंकाराला ठेचलं। आणि तुझ्या बरोबर सुद्धा मी तेच करणार आहे विरोचका। अद्वैत साहेबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तू, माझ्या कुंकवावर उठलास, तुझ्या कर्माची फळं मी तुला भोगायला लावणार। ना मी आता शांत बसणार ना मी आता संयम ठेवणार। आता माझा सामना खोट्या मातृत्वाचं पांघरून घेतलेल्या बाईशी नसेल, रुपाली बाई साहेबांशी नसेल, माझ्या सासूशी नसेल आणि रुपाली म्हात्रेशी नसेल। माझा सामना असेल तो फक्त एका दैत्याशी, विरोचकाशी। विरोचकाचं अस्तित्व मी फक्त कलियुगातून आणि त्रेतायुगातून नाही, विरोचकाचं अस्तित्व मी इतिहासातून संपवणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।